ज्यावेळेस निलंग्याला माननीय फडणवीस साहेबांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं, प्रत्येकाला माहिती आहे. जनरली हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या नंतर माणसं वाचतात असं नाहीच, आणि भयानक अशी घटना घडली. हेलिकॉप्टर क्रॅश झालं. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या पूर्वी गाडीत बसल्यानंतर त्या व्यक्तीने मला एक मेसेज पाठवला. तो मेसेज आजही माझ्या मोबाईलवरती. चंद्रकला राजू परदेशी या महिलेला तात्काळ मदत करा. मी यस सर म्हटलं. काही वेळातच हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि मनात भिंतीची पाल चुकली. साहेब ज्यावेळेस कुठल्या तरी विमानाने हे करून मुंबईला आले आणि 5 वाजता मला त्यांनी परत मेसेज केला की या महिलेला तुम्ही मदत केली का, सांगा तुम्ही. आम्ही जर त्या ठिकाणी असलो, गाडीचा एक ॲक्सिडेंट झाला तर 2 दिवस माणूस घराच्या बाहेर पडत नाही. हा हेलिकॉप्टरचा एवढा मोठा अपघात, आणि डोळ्यासमोर एवढा अपघात झाल्यानंतर घरी आल्याच्यानंतर हा माणूस म्हणतो की या महिलेला मदत झाली का. मी म्हटलं हो साहेब, थोड्या वेळातच ते पैसे ट्रान्सफर होत आहेत, सगळं झालं. त्या दिवशी शिकलो की माणसं पदाने मोठी असली नाही पाहिजेत, माणसं ही कर्तृत्वाने मोठी असली पाहिजेत, आणि माणसाचं कर्तृत्व हे सामान्य माणसाच्या सेवेवरती असलं पाहिजे.